हे सगळं तुम्ही बोलताय म्हणून इकडे उभे आहात. दुसरं कोणीही असतं तर महागात पडलं असतं त्याला. भाऊसाहेब, आम्ही हे जाणतो, पण तुम्हाला महाग पडू नये म्हणून आम्ही हे बोललो. खरं तर या विल मध्ये काय लिहिलंय हे आपण आधी पडताळून पाहायला हवं. म्हणजे आज वाड्यात गोंधळाचा कार्यक्रम आहे, सगळेजण त्यात व्यस्त असतील. हीच संधी आहे. आपण अण्णासाहेबांच्या वकिलाला फोनवर गाठूया, त्याच्याकडून नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. तेव्हा चल, आता उशीर होतोय. हो रे, झालंच आहे. अने रेवाच किती सुंदर दिसतेस तू आज. म्हणजे तशी नेहमीच छान दिसतेस तू, पण आज अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोड दिसतेस. हो, तुझी लाडकी सून पौर्णिमेचा चंद्र आणि मी कोण? चंद्रग्रहण. हल्ली तुला माझ्याकडे बघायला वेळच नसतो आई. मी तुला ना लहानपणापासून बघत आली, समजलं? माझ्या या लेकीला घरात येऊन काही दिवसच झाले आणि आजच्या दिवशी मी तिचं खास कौतुक करणारच आहे, कारण आता आऊसाहेबांनी तिला विधिवत स्वीकारले. त्यात काय कौतुक? मेघदत्त दादा आणि रोमिलाच्या लग्नामुळे आऊसाहेबांनी हा सगळा घाट घातला. असू दे आलाय, आपल्या वाड्यात काहीतरी चांगलं घडतंय ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यानिमित्ताने आपलं सगळं कुटुंब पुन्हा एक होतंय. अगदी बरोबर आहे रेवा तुझं. बरं, खाली वाघ्या मुरळी आल्यात, कार्यक्रमाला सुरुवात होईल. चला लवकर. आई, वाघ्या मुरळींबद्दल मी ऐकलं होतं, पण ते काय असतं? वाघ्या मुरळी ही समाजातली एक अरिष्ट प्रथाच आहे. आणखी एक परंपरा. लग्नानंतर काही जोडप्यांना बराच काळ मूलबाळ होत नाही, मग ते खंडोबाकडे नवस करतात आणि आम्हाला झालेलं पहिलं मूल तुझ्या चरणी अर्पण करू असं सांगतात. मुलगा असेल तर वाघ्या म्हणून आणि मुलगी असेल तर मुरळी म्हणून. हे वाघ्यामुळे लग्न नाही करू शकत, ते देवाची सेवा करतात आणि खंडोबाच्या सेवेत नाचत गात आपलं आयुष्य घालवतात. पण मग हे जर खंडोबाचे भक्त आहेत तर देवीच्या जागराला? सरनोबतांमध्ये तशी प्रथा आहे ना. म्हणजे काही लोक लग्नानंतर कसे गोंधळ घालतात, तसं सरनोबतांमध्ये वाघ्यामुळे नाचवतात.